आता मी नसतो कोणाला बी, आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग होतो चिंग, कारण मी हाय गोली ग टॉप वर पाचची खाऊन. आता मी नसतो कोणाला बी, आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग होतो चिंग, कारण मी हाय गोली ग टॉप वर पाचची खाऊन. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. तर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले जे लिरिक्स आहेत, PNG आहेत किंवा आपण व्हाईट PNG यूज केलेले आहेत ते तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. फक्त तुमचे इमेज इथे रिप्लेस करून त्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि स्टेप बाय स्टेप मी इथं तुम्हाला सांगणार आहे. तो स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करून हा स्टेटस आहे तो इझी वेमध्ये क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खाली प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर मटेरियलमध्ये तुम्हाला काही इमेज मॉडेल इमेज दिसून येतील. तर मॉडेल इमेज काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही अशा प्रकारे स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की हे प्रत्येक इमेज लेअर अशा प्रकारे ह्या प्रत्येक बीटमार्कला प्रॉपर सेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय करायचं की फक्त ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी जसे हे डेमोचे इमेज ॲड करतो तशाच प्रकारे तुम्ही स्वतःची इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. मी अशाच प्रकारे ॲड करतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेज ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर ॲड केलेलं आहे. तर ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे की आपली इमेज आहे ती फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर काय करायचे आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर बघू शकता प्रॉपर असा ओव्हरऑल लुक तुम्हाला या व्हिडिओला दिसून जाणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपले इमेज सर्व फुल स्क्रीन झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे की प्रत्येक इमेज आपल्याला लॉंग प्रेस करून इथं बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये वापरले जे लिरिक्स आहेत किंवा व्हाईट PNG आहे इथं प्रॉपर तुम्हाला दिसून येणार आहे. तर बघू शकता व्हाईट PNGच्या खाली अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. तर प्रॉपर सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत प्रत्येक इमेज आहे ते आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला किंवा तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत हा जो ही जी इमेज लेअर आहेत ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत. मी हे अशाच प्रकारे घेऊन येतो, तुम्ही हे अशाच प्रकारे घेऊन या. तर अशा प्रकारे बघू शकता की आपल्या प्रॉपर इमेज लेअर सेट झालेला आणि प्रत्येक इमेज लेअर बॅकग्राऊंडलाही तुम्ही अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता 4 इफेक्ट आहेत. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की पहिला जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तो आपल्याला कंटिन्यू इथं चालू करून घ्यायचा आहे. चालू करून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे जो इथं अशा प्रकारे बघू शकता हा तुम्हाला इथं जो वूप हा शब्द दिसतोय इथपर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचे. बघू शकताय इथं आपल्याला 11 पॉईंट आणि 11 पॉईंट शेवट म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे 12 पॉईंटला दुसरा इमेज म्हणजे इफेक्ट चालू करायचा आहे. त्यानंतर काय करायचं 11.3 सेकंदापर्यंत आपण शेवट केलेला आहे. तर हा फर्स्ट इफेक्ट झालेला आहे.
त्यानंतर बॅक निघून शेकी प्रेसिड ओपन करून हा जो सेकंड इफेक्ट आहे 3 लेअरचा तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन 3 लेअरचा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला काय करायचा, जो वूप शब्द आहे इथं आपण अशा प्रकारे जो वूप शब्द आहे त्या शब्दाच्या जी इमेज आहे ते आपल्याला काय करायचे, अशा प्रकारे कमी करून घ्यायचे. साईज कमी करून घेतल्यानंतर या इमेज लेअरला इथं तो आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर याची साईज आहे ती फक्त 3 इमेज पर्यंतच ठेवून घ्यायची आहे. 3 इमेज पर्यंत ठेवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथपासून म्हणजे बघू शकताय 12.16 या सेकंदापासून मागे जे इफेक्ट आहेत ते पेस्ट झालेले आहेत. आता इथून पासून पुढं करण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून शेकी प्रेसिड ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड इफेक्ट अशा प्रकारे आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, 12.16 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन या इमेज लेअरला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 13.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. अशाच प्रकारे बघू शकता इथपासून चालवणाऱ्या प्रत्येकी एकाडे एक बीटला अशा प्रकारे हा थर्ड इमेज लेअरला म्हणजे थर्ड इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसिड ओपन करून इथून जो 4th नंबरचा इफेक्ट आहे लास्ट इफेक्ट तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 13.4 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथे आपल्याला तो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला हा जो लास्ट इफेक्ट आहे तोही आपल्याला एकाडे एक अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही एकाडे जो इफेक्ट आहेत त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आता इफेक्ट सर्व पेस्ट झालेले आहेत. परत एकदा काय करायचं आहे, 12.16 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि मी तुम्हाला अशा प्रकारे इमोजी PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून त्याची शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आहे. त्यानंतर स्क्रोल करत अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.